तर दुपारी ना मागच्या भिंतीवरती कावळा मोठ्याने अगदी लागला होता, काव काव जोर जोरात करायला. मी पाठीमाग गेले होते बघायला आणि इथं तनू लागली होती गुळ चेचायला. तर एवढं पल्प काढला बघा. तर आता हे सगळं गाळावं लागतंय. अगं झाकण काढ ग. तर अजून एवढं फिरवायचं राहिलंय. तर चिंच आणि खजूर ना असे फिरवून घेऊन थोडं थोडं पाणी घालून. तर चिंचेमध्ये भरपूर अशी घाण निघाली. टाकलं सगळं टाकलं किंवा. तर आता फिरवून घेऊन ना नंतर आपल्याला अजून चाळणीने सगळं काढायचं असते. फिरवतो ना तनूकडे दिले फिरवायचं आता ते. आणि माझं आता मध्येच गिरण थांबवायला लागले का तर एकच प्लग आहे इथं. आणि गहू दळायचे होते म्हणून मी गिरणीत गहू दळायला टाकले होते. तर थोड्या वेळ थांबवलं होतं का तर इकडे मिक्सर चालू होता. मिक्सरला चिंच पल्प काढायचं म्हणजे फिरवायचं बारीक करायचं आणि मग नंतर चाळणीनं मला ती पल्प काढायचा होता. आणखीन पुऱ्या ना तळून ठेवल्या होत्या. तर म्हटलं भरपूर अशा लागतील म्हणून भरपूर पुऱ्या तळल्या होत्या. तर थंड झाल्यानंतर म्हणलं की प्लॅस्टिकच्या कॅरी बॅगमध्ये भरून ठेवाव्यात. अजून त्यामध्ये चिरून घालायचं. थोडं पाणी घातलं याच्यात. झालं बघा. अनुला ओरडून आता झोपले. तर सोप्यावरनं धडकन पडले डोक्यावर इथं लागले. आता काऊन तिला झोपवले. काय होते दुपारी झोपली नाही मग बरोबर संध्याकाळी 3-4च्या टायमात झोपत्या मग जेवत नाही खात. तर आता ते चाळणीनं सगळा पल्प ना गाळून घ्यायचा. आता मी गाळून घेते आणि तनूला म्हणते आता गुळ तेवढा बारीक चिरतो. तनू पटकन गुळाचं काम करते. मी आता ते गाळायचं काम करते. तर झोपली बघा आता ओरडून मग झोपली. तरी चाळण बघा पूर्णाची. पातेलं आणलं धुवून. आता हे सगळं पल्प गाळून काढावा लागतो. गाळल्याशिवाय चालत नाही. ते मस्त स्वच्छ केलेला असतो पण तरी पण हे गाळायचं आता. तर हे काम ना सगळ्यात वेळ लागणार पण उशीर लागतो खूप ह्यालाने. कंटाळवाणं काम आहे. बाकीचं पटकन होतं मिक्सरला फिरवून म्हणा चिंच भिजवून हे एक काम. आणि नंतर गुळ घातल्यानंतर ह्याला शिजवायला लागतं उभारून. तर ही 2 काम. तर अशा पद्धतीने पल्प काढायला बराच वेळ जातो. आणि हे बघा असं बघा एवढं पडले आता. तर चटणी आपली तयार व्हायला लागली बघा. आणि ह्यात ना तांबडं तिखट टाकले. आणि इथं गुळ अजून चिरायचं चालूच आहे. आणि मीठ टाकलं आता. आणि आता गुळ टाकायचा आहे अजून. गुळ टाकायचं आपल्याला. तर चिंच ना किती आंबट होती त्यानुसार गुळ टाकावा लागतो. तर हे चिंच खाऊन बघितली ती थोडीशी आंबट भरपूर होती. त्यामुळे गुळ आता भरपूर लागणार आहे टाकायला. उडते बरं का ते सगळं अंगावर. तर आता धने पावडर करायचे. धने पावडर संपलेले.
त्यात आता धने आधी भाजून घेतले पाहिजेत. हा की म्हणलं इथं किती ताटातच काढ. झाले आता गहू दळून. गव्हाचं मला आता पीठ काढून डबा भरायचा, गिरण साफ करायचे अजून. मिरची हा अक्षून पहिली प्लेट खाल्ली पण. तर कांदा टोमॅटो चिरला इथं. गोड पाणी तिखट पाणी. तुझं इथं आहे. पाणीपुरी झाली आमची तयार. तर आता आम्ही खायला. अजून माझी प्लेट तयार व्हायची. मागे सर जरा तू आणू बघा खायला लागले. आणूला एकच पुरी दिल्या का तर तिला काही येत नाही खायला जास्त म्हणून. तर आता बघा कशी खायला लागली. आता ही पडलं सगळं. खाऊ दे चुरा करून. सोड ताट धर. आणू तू आणूच. तर पाणीपुरी झाली तयार. हा आणून पण खाल्ली. चला आता खातो आम्ही. तर या आता तुम्ही पण खायला. पाणीपुरी होय आवडली तुला? पोटात दुखलो होय. थोडस खा म्हणलं होतं. तिखट केलं होतं ना म्हणून थोडस खा म्हणलं होतं ना तुला. तर तिखट पाणी असते ती तिखटच लागते करायला. तर आजचं तयारीच आज केली लगेच करायचं त्यामुळे वेळ झाला. आणि बाकीचे कशाला नाही, फक्त ती चिंचेचं पाणीच भरपूर असं केलं होतं ना त्यामुळं वेळ लागला त्याला करायला. तर आणि उद्यापासून आता ती चकलीची भाजणी जे भाजायचं ते सगळं उद्या भाजणार आहे आता मी. तर दोन्ही करून ठेवलं होतं पण आता उद्यापासून भाजायचं आहे. उद्या दळणार पण आहे. तर आता उद्यापासून मला सगळी ती तयारी चालूच करायची आहे. तर आजचा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. लवकरच भेटू पुढच्या व्लॉग मध्ये. आजचा व्लॉग संपूर्ण पाहिल्याबद्दल बाय, धन्यवाद. शुभरात्री सर्वांना. शुभरात्री सर्वांना बाय. तर मी असं म्हणायला लागले की ते आतून लगेच बाहेर आलेत का तर तिला म्हणायचंय म्हणताना सांडून आणली काय. तर मी असं बोलायला लागले की ती लगेच बाय किंवा धन्यवाद शुभरात्री असं तिला बोलायचं असते. त्यामुळं तिच्या न कळत करायला गेलं की आता आलीये बघा पाणी. आता बघा पाणी पिता आली. तर आतला पंखा चालू आहे कसं दिसायला लागले. तर शुभरात्री सर्वांना.